आता बघूया टॉप 9 राजकीय बातम्या। चंद्रपूर वणी परिसरात कोळशाचा काळाबाजार करणाऱ्यांना राजकीय संरक्षण, तर कोळसा खाणीच्या मालकांकडून सत्ताधारी विरोधक हप्ते वसूल करतात। विजय वडेट्टीवारांचा सत्ताधाऱ्यांसोबत स्वतःच्या पक्षातील नेत्यांवर गंभीर आरोप। ग्रामविकास मंत्री गिरीश महाजनांकडून सरपंचांच्या मागण्या मान्य, महाजनांच्या मध्यस्थीनंतर मुंबईतील सरपंचांचं आंदोलन स्थगित। बदलापूर बलात्कार प्रकरणी अक्षय शिंदेवर दुसरा गुन्हा दाखल, शाळेतील दुसऱ्या पीडित मुलीच्या नातेवाईकांकडून दुसरा गुन्हा दाखल। सुजय विखेंनी आव्हान दिलेल्या निवडणूक याचिकेवर 2 सप्टेंबरला सुनावणी, औरंगाबाद खंडपीठात सुनावणी होणार। विखेंची निवडणूक आयोगाकडे फेर मतमोजणी करण्याची मागणी। बीडमध्ये भाजपच्या माजी आमदार संगीता ठोंबरेंच्या वाहनावर अज्ञातांकडून दगडफेक, संगीता ठोंबरेंसह ड्रायव्हर जखमी, दोघांवर रुग्णालयात उपचार सुरू। मनोज जरांगे पाटलांच्या मराठा आरक्षण आंदोलनाला 1 वर्ष पूर्ण, अंबड तालुक्यातील पैठण फाट्यावर सुरू केलेल्या आंदोलन स्थळाला जरांगेंनी भेट दिली। सरकारनं 30 सप्टेंबरपर्यंत शेतकऱ्यांची कर्जमुक्ती करावी, शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून जरांगेंचा सरकारला अल्टिमेटम, रस्त्यावर आंदोलन करण्यापेक्षा निवडणुकीलाच आंदोलन समजा, जरांगेंचा इशारा। अजित पवारांनी दिवंगत खासदार वसंत चव्हाणांच्या कुटुंबियांची भेट घेतली, अजित पवारांकडून चव्हाण कुटुंबियांचं सांत्वन। भाजप नेते विनोद तावडेंनी शरद पवार गटाच्या नेत्यांची भेट घेतली, सांगलीत माजी मंत्री शिवाजीराव नाईक यांच्या घरी जाऊन घेतली भेट।